आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी विधेयक सादर केलं जाणार। जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकांचा देखील यामध्ये समावेश आहे। आज विधानसभेच्या कामकाजामध्ये निवडणुकीच्या संदर्भातील अध्यादेश मांडला जाण्याची शक्यता आहे। 2 वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना ब्रेक लागलेला आहे। आरक्षण आणि इतर कारणांमुळे निवडणुका झालेल्या नाहीत। दरम्यान अध्यादेश संमत झाल्यास निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याचे संकेत आहेत। तर जिल्हा परिषद त्याचबरोबर पंचायत समिती निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याचे संकेत आहेत। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्यासोबत आहेत। विनायक, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भातला महत्त्वाचा अध्यादेश आज येण्याची शक्यता आहे। सागर बरोबर आहे। हा सुधारित अध्यादेश जो आहे तो आज विधिमंडळात मांडला जाणार आहे। मागच्या अधिवेशनात सुद्धा 3 महिन्याची मुदत जी आहे ती वाढ करून दिलेली होती। आता पुन्हा एकदा हा अध्यादेश जो आहे तो त्या ठिकाणी मांडला जाईल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ज्या आहेत पुढे ढकलण्याचा अध्यादेश असणार आहे। आपण जर पाहिलं तर गेली काही वर्ष या निवडणुका ज्या आहेत झालेल्या नाहीयेत। कोर्टामध्ये काही केसेस ज्या आहेत होत्या, ओबीसीचा निर्णय जो आहे तो व्हायचा होता, अशा सगळ्या गोष्टींमुळे या निवडणुका झालेल्या नव्हत्या आणि आता या निवडणुका कधी होणार याची उत्सुकता होती। परंतु आता किती दिवस ह्या निवडणुका पुढे ढकलल्या जातात, या सुधारित जे अध्यादेश काढला जाणार आहे सरकारकडून आज, या अध्यादेशाला मंजुरी मिळते का, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते बघाव्या लागेल आणि मंजुरी मिळाली तर किती दिवसासाठी या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत हेही बघणं महत्त्वाचं आहे। नक्कीच विनायक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।